सोलापुरात आता प्रत्येक महिन्याच्या 7 ते 15 तारखेपर्यंत रेशनमध्ये धान्य वाटप करणार असल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी दिली। अन्न सुरक्षा दिनाचा मुख्य उद्देश लोकांमध्ये जागरूकता पसरवणे हा आहे, जेणेकरून लोकांना जाणीव होईल की ते खात असलेले अन्न स्वच्छ आणि सुरक्षित खाण्यायोग्य आहे की नाही। यासोबतच स्वच्छ खाण्याची सवय व्हावी यासाठी सरकार, व्यावसायी आणि ग्राहकांना कृती करण्यास प्रेरित करणे हा सुद्धा हा दिवस साजरा करण्याचा उद्देश आहे। याच अनुषंगाने सोलापूर अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी ही योजना प्रभावीपणे राबवण्याकरता सोलापूर शहरातील दुकानदारांची बैठक बोलावून अन्न सप्ताह दिनाबाबत महत्त्व सांगून त्या अंमलात आणण्यासाठी सक्त सूचना दुकानदारांना दिल्या। दुकानदारांनी जुलै महिन्यापासून अन्न सप्ताह दिनाचे औचित्य साधून वाटपास सुरुवात केली असून नागरिकांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे। अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्या संकल्पनेतून ई-केवायसी मोहीम बाबतीत शिबिर देखील दुकानदार संघटनेच्या वतीने यशस्वीपणे पार पडली आहे। नागरिकांनी महिन्याच्या सुरुवातीलाच वेळेत धान्य मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे। ही योजना संपूर्ण महाराष्ट्रभरात फक्त सोलापूर शहरातच प्रभावीपणे राबवत असल्याचे आणि दिनांक 7 ते 15 तारीख धान्य वाटप तसेच दिनांक 16 ते 30 तारखेपर्यंत पुन्हा ई-केवायसी मोहीम राबवणार असल्याचे जिल्हा प्रमुख नितीन पेंटर यांनी सांगितले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।